तर नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिनकर डवले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आज आम्ही आलेलो आहे, मी आणि माझा भाऊ आपल्या औंढ्याच्या गार्डनमध्ये, आणि आपलं गार्डन कसं आहे औंढ्याचं ते देखील दाखवणार आहे तुम्हाला। व्हिडिओ कंटिन्यू करा। बघा, माझा भाऊ इकडून चलत येत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे आपलं औंढ्याचं गार्डन, फार असं सुंदर। बघा, नारळाचे झाडं, हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत, आणि हे आहे वाट। तर इथं बघा भावांनो, इथं आपण बसू शकतो, आणि माझा भाऊ देखील बसलेला आहे। इथून बघू शकता किती सुंदर असं गार्डन दिसत आहे सगळीकडती, एक नंबर असं। आणि हे आहे गार्डन मधलं मैदान। भावांनो, मी देखील बसलेलो आहे आता या काय म्हणतात सोफा सोफा। भावांनो, आता मस्तपैकी इथं बसून भारी वाटत आहे, मात्र हे उन्हामुळे खूप गरम झालेलं आहे, पळत आहे मला। चला, आता आम्ही जाणार आहे बोटिंग करती, आणि बोटिंगचा पहिल्या वेळेस जीवनामध्ये मी आनंद घेणार आहे। इकडे जायचं आहे आपल्याला, बोटिंग करती जायचं म्हणल्यानं आता आम्ही जात आहे बोटिंग करती। हे बघा, हे आहे वाट, आणि या वाट जाती बरोबर बोटिंग करती। चला, पुढे जाय, तुझा पळत जाय तिकडे। आम्ही आता आलेलो आहे खेळण्यांकडती। इथं मस्तपैकी खेळण्या आहेत, घसरगुंड्या वगैरे। चला तुम्हाला दाखवूयात। इथून सुरुवात होती भावांनो, बघा, आणि त्या तिथं एक छोटं लहान लेकरू खेळत देखील आहे। हे बघा, इकडे देखील आहे, आणि हे नवीन नवीन बसवलेले आहेत। ही बघू शकता भावांनो, ही घसरगुंडी सध्याच्याला बंद आहे, याच्यावरती काट्या वगैरे टाकलेल्या आहेत। बघा, हे आहेत दुसऱ्या घसरगुंड्या। ही एक घसरगुंडी आहे भावांनो, आणि या घसरगुंडीवरती फार मजा येते बरं का घसरगुंडी खेळायला। इथं गार्डनला भिजवणं सुरू आहे, बघू शकता स्प्रिंकलर लावलेले आहेत। हे इथं आहे हात धुवायला पाणी, माझा भाऊ हात धुत आहे मस्तपैकी। आणि हे आहे इकडे औंढ्याचा तलाव। बघा भावांनो, माझा भाऊ चेहरा धुत आहे बघा। हे बघा भावांनो, इथून आपण तळ्यामध्ये बोटिंग करती जाऊ शकतो। तर बोटिंगचं तिकीट आहे 80 रुपये। हे बघा, तुम्हाला दाखवतो। मी आणि माझा भाऊ जाणार आहे आता बोटिंगचा आनंद घ्यायला। जीवनामध्ये पहिली वेळेस बोटिंगचा मी आनंद घेणार आहे। तर मित्रांनो, आता आम्ही फोन पे करणार आहे इथं, आणि एका माणसाला 80 रुपये तिकीट आहे। तर आम्ही दोघे जण बोटिंग मध्ये बसणार आहे। माझा भाऊ मस्तपैकी आता हे जॅकेट घातलेलं आहे, तर जॅकेट घातलेलं आहे, बघू शकता। कसं लावायचं देखील आता जॅकेट घालणार आहे भावांनो। असं आहे, लाव ती पट्टी लाव। शेवटी मी जॅकेट घातलेला आहे, आणि आता जाऊयात बोटिंगचा आनंद घ्यायला। चला, तर मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही तळ्यावरती, आणि दिनकर गेलेला आहे खाली। तर आपल्याला बी लगेच जायचं आहे खाली, आणि बोटिंग मध्ये बसायचं आहे। हाय भावांनो, मी शेवटी आलेलो आहे तळ्याच्या शिवारात। हे बघा, हे आहे आपला औंढा नागनाथचा तलाव, किती सुंदर असा दिसत आहे भावांनो। आणि हे बघा, इकडून एक बोट आहे, आणि इकडून एक बोट आहे। तर आता आम्ही देखील बोट मध्ये बसणार आहे मस्तपैकी। आणि शेवटी भावांनो, आम्ही आता बसलेलो आहे बोटिंग मध्ये, माझा भाऊ, त्याच्यानंतर आणखीन आमच्या सोबती देखील आहेत। हे बघा, हे काका आणि ह्या काकू। आता झालेली आहे बोट चालू, आता मस्तपैकी आम्ही करणार आहे मज्जा। हो भावांनो, बघा कशी मज्जा येत आहे, मला तर खूपच आनंद येत आहे। भाऊ सांग। मला पण मित्रांनो खूप भारी वाटत आहे बरं का, पहिली बार बसलेलं आहे, एक्सपिरियन्स नाही। नाही, मोबाईल नाही पडत। भावांनो, आता बोट सुरू झालेली आहे, आणि पळत आहे मस्तपैकी, खूपच मज्जा यायला लागलेली आहे बरं का भावांनो। लय मजा येत आहे मित्रांनो बोट मध्ये बसून। भावांनो, आता बोट कलत आहे, आणि आता जाणार आहे। आम्ही अर्धा तलाव मस्तपैकी फिरलेलो आहे बरं का। थोडं पाण्याचे थेंब येत आहेत अंगावरती, थंडेगार असे, आणि तळं असं एक नंबर दिसत आहे भावांनो। आम्ही त्या तिकडून आलो होतो, नंतर या इकडे खूप लांब पर्यंत गेलो, आणि आता इकडे कल्लेलो आहे बघा भावांनो।
या इकडून धरणच आहे ना, इकडे धरण आहे भावांनो. इथून आणि पाणी जात आहे भावांनो. शेवटी आपण जाणार आहे बंदरकडती. तर बंदरच म्हणतात त्याला. हे बघा भावांनो, कशी मजा येत आहे, फार अशी सुंदर. इकडून तर पाणी खूपच अंगावरती येत आहे. मित्रांनो शेवटी आता बोट थांबलेली आहे आणि आम्ही आता उतरणार आहे मित्रांनो. तर यांना विचारूयात की तुम्हाला कसं वाटलं. काका तुम्हाला कसं वाटलं बोटमध्ये बसून? तर मित्रांनो यांना पण खूप भारी वाटलेलं आहे बोटमध्ये बसून आणि आम्हाला पण खूप भारी वाटलेलं आहे. तर आता आम्ही उतरणार आहे मित्रांनो, ते बघू शकता. शेवटी भावांनो आम्ही आता बोटमधून उतरलेलो आहे आणि आता जात आहे. आता जॅकेट काढायची वेळ आलेला आहे भावांनो. चला काढू जॅकेट. शेवटी भावांनो तुम्हाला गार्डन देखील दाखवलेलं आहे आणि बोटचा देखील आनंद आम्ही घेतलेला आहे. तळ देखील दाखवलेला आहे, औंढा तलाव. आणि आता आम्ही जात आहे घराकडती. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद भावांनो.